आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाच्या कामकाजाला अधिक गती देण्यासाठी उभारण्यात आलेल्या मेट्रो भवनाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। महामेट्रोच्या पुणे प्रकल्पासाठी उभारण्यात आलेले हे अत्याधुनिक मेट्रो भवन प्रशासकीय कामकाजासाठी महत्त्वाचं ठरणार आहे। या भवनाच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रशासकीय विभाग, नियोजन आणि तांत्रिक कामकाज एकाच ठिकाणी कार्यरत राहणार आहेत। त्यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी अधिक सुसूत्र आणि वेगानं होण्यास मदत होणार आहे। पुणे मेट्रो प्रकल्प शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जातोय। भविष्यात वाढणारी वाहतूक आणि नागरिकांची प्रवासाची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक आहे। मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल। या उद्घाटन सोहळ्यास उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी आणि महामेट्रोचे पदाधिकारी उपस्थित होते। पुण्याच्या मेट्रोचं काम अतिशय वेगाने चाललेलं आहे। आता आपली शिवाजीनगर ते हिंजवडी ही जी मेट्रो आहे ही पण लवकरच पूर्ण होते। एक टप्पा मे मध्ये आणि एक टप्पा जुलैमध्ये पूर्ण होईल। त्यानंतर जवळपास पुण्यामध्ये 55 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू असतील। अजून जवळपास तेवढ्याच मेट्रो मार्गाचं काम हे पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या विविध भागांमध्ये आपण सुरू केलेलं आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त अधिकचं अजून 80 किलोमीटरचा प्लॅनिंग आपला आहे। त्यामुळे एकूण 200 किलोमीटरचा मेट्रो मार्ग हे संपूर्ण पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDAच्या क्षेत्रामध्ये करण्याचा आपला मानस आहे। त्या दृष्टीनं आपल्या पुणे मेट्रोला आपण निर्देश देखील दिलेले आहेत की त्यांनी आता फार फेजेस न करता लवकरात लवकर या संपूर्ण क्षेत्राचं प्लॅनिंग करावं। कारण पुणे आपल्याला कल्पना आहे की फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे आणि इथल्या वाहतुकीच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर या मेट्रोमुळे मोठा तोडगा निघणार आहे। त्यासोबत या मेट्रोसोबत आम्ही बसेसचं इंटिग्रेशन आणि बाकी ट्रान्सपोर्टेशनचं इंटिग्रेशन देखील त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय। तसेच पुण्यामध्ये एक टनेलचं नेटवर्क देखील करण्याचा आमचा मानस आहे, ज्या माध्यमातून या पुण्याला वाहतुकीच्या कोंडीतनं आपल्याला मुक्त करता येईल। हे वेगवेगळे मार्ग आहेत। याच्यातले 55 किलोमीटरचं काम पूर्ण होत आहे। जवळपास 55 किलोमीटरचं काम सुरू आहे आणि 80 किलोमीटर हे प्लॅनिंग मध्ये। त्याच्यामध्ये आहे 11 किलोमीटरचा जो मार्ग आहे हा मे मध्ये पूर्ण होतोय। उरलेले 12 किलोमीटर हे जुलैमध्ये पूर्ण होत आहे। असं आहे की या संदर्भातला ऍक्शन प्लॅन हा मी ऑलरेडी बजेट मांडतानाच त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। भविष्यात ती न्यावीच लागणार आहे आणि नेणार होतो, जाणार आहे, तिकडे जाणार आहे। मला असं वाटतं की कोणीही रांगा लावायची आवश्यकता नाही। वारंवार सांगितलं जात आहे की गॅसची कमतरता नाही। जाणीवपूर्वक राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी लोकांमध्ये भीती तयार करतायत आणि त्या भीतीपोटी लोक रांगा लावतायत। कोणीही रांगा लावायची आवश्यकता नाहीये। आवश्यक तेवढा गॅसचा पुरवठा आपल्याकडे आहे। कुठे पॉप लिंचिंग पाहायला मिळालं तुम्हाला? मी माहिती घेऊन बोलेल, माझ्याकडे माहिती नाही। काय बोललो त्याच्यावर सकाळीच?
हे आता महानगरपालिकेमध्ये बॉडी आलेली आहे. महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, वेगवेगळे सभापती आहेत. ते या संदर्भातलं उत्तम प्लॅनिंग करतील. त्यांना राज्य सरकारकडनं जी मदत पाहिजे ती सगळी मदत राज्य सरकार करेल. नाही, मला काही माहिती नाही या संदर्भात. पहिल्यांदाच तुमच्याकडनं हे ऐकतोय. भीमाशंकरच्या मंदिराचं आपण काम फार वेगाने करतोय, कारण आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुंभाच्या आधी भीमाशंकरचं काम पूर्ण करायचं. अत्यंत ह्या महत्त्वाच्या क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. हा आपल्या सर्वांसाठीच अतिशय आनंदाचा क्षण आहे. पुण्याच्या प्रशासकीय वैभवात भर घालतील अशा अनेक दर्जेदार इमारती उभ्या करण्याचं आदरणीय दादांचं स्वप्न होतं आणि त्यासाठी आपण आत्ताच ऐकलं की ते वेळोवेळी इथे काम करत होते. त्यांच्या दूरदृष्टीतूनच पुण्यात कामगार भवन, सहकार व पणन भवन, GST भवन, कृषी भवन, नोंदणी भवन, शिक्षण भवन, ऑलिम्पिक भवन, जमावबंदी भवन, तसेच प्रस्तावित नगररचना भवन व सामाजिक न्याय भवन अशा अनेक महत्त्वपूर्ण इमारती उभ्या राहत आहेत. आणि आज त्याच मालिकेतील पुणे मेट्रो भवनची भर पडत आहे. या सर्व प्रशासकीय इमारती जनतेच्या सेवेची केंद्र बनली पाहिजेत असं आदरणीय दादांना नेहमीच वाटत असे. एकेकाळी आपले पुणे शहर सायकलिंगचं शहर म्हणून ओळखलं जायचं, पण आज ते मेट्रो शहर म्हणून त्याची नवीन ओळख निर्माण करत आहे. आणि एक पुणेकर म्हणून मला नक्कीच याचा अभिमान आहे. आधुनिक अभियांत्रिकी आणि या कार्यक्रमाची सुरुवात करताना मी आजच्या महामेट्रोच्या या कार्यक्रमात प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री श्रावण हार्डीकर सरांना विनंती करीन की त्यांनी सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं. सर्वप्रथम मी विनंती करतो हार्डीकर सरांना की त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. अत्यंत देखणी अशी मेट्रो स्टेशनची ही प्रतिकृती आपण सन्मान चिन्ह म्हणून त्यांना देतोय. यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती मी श्री श्रावण हार्डीकर सरांना करतो. त्याबरोबरच श्रीमती माधुरीताई मिसाळ राज्यमंत्री नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती मी करतो. त्याचबरोबर पुण्याच्या महापौर श्रीमती मंजुषाताई नागपुरे यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती मी श्रावण हार्डीकर सरांना करतो. तसेच पिंपरी चिंचवडचे महापौर श्री रवी लांडगे उपस्थित